मित्रांनो, इथूनच आता मालिकेची पूर्ण समीकरणं बदलणार आहेत. एकतर जीवा काव्यावरती पिहूला संशय आला आहे की नक्कीच ते दोघे एकमेकांना ओळखतायत. ऐनवेळी साखरपुड्याच्या दिवशीच आरुषीने युगला तिथे पाहिलं आहे आणि त्याच्या बाबतीत तिचा खूपच मोठा गैरसमज झाला आहे. आता तो नक्की दूर होईल की नाही. तर त्याचबरोबर रम्याने आत्महत्याचा प्रयत्न करणारा पार्थला धमकी दिली आहे. साखरपुडा सोडून पार्थ रम्याला वाचवायला निघाला आहे. आता अचानकपणे साखरपुडा सोडून पार्थ निघून गेल्यानंतर नंदिनीचे मामा या सगळ्यांसाठी पार्थला गृहीत धरतात. परंतु नंदिनी पार्थवरती पूर्ण विश्वास ठेवत ती त्याची ढाल बनणार असते. आता या सगळ्यांमध्ये पार्थ रम्याला वाचवून साखरपुड्यात परत येईल का आणि आरुषी नक्की युगबद्दल नक्की कोणता गैरसमज करवून घेणार आहे ते आपण पाहणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 18 जानेवारीच्या भागात जीवाचा नेमका काव्याला फोन आलेला असतो आणि त्यांची चोरी आरुषी पकडते. नंदिनीला म्हणते की ताई, हिने फोनमध्ये जरी नाव जीविका असं सेव्ह केलं तरी आवाज मुलाचा येतोय. धक्क्याने नंदिनी काव्याकडे पाहते. काव्याचे देखील घाबरगुंडी उडते. परंतु जीवा जबरदस्त शक्कल लढवतो आणि चक्क तो मुलीच्या आवाजात बोलतो. काय ग काव्या, अगं तुझ्या एवढ्या बहिणीची एंगेजमेंट आहे आणि साधं आम्हाला आमंत्रण देखील नाही. मुद्दामच काव्या आरुषी नंदिनीजवळ जाते आणि म्हणते की अगं तुला ना आमंत्रण पाठवलं असतं, परंतु एंगेजमेंट ही मुलाकडे आहे ना, त्यामुळे आमचे फक्त जवळचे नातेवाईक आणि बाबांचे काही खास मित्र यांनाच बोलावणं पाठवलं आहे. नंदिनी मोठ्यानेच म्हणते की नाही नाही नाही, असं अजिबातच नाही या. खरं तर ना काव्या, आम्हाला तुझ्या या खास मैत्रिणीला भेटायचंच आहे, त्यामुळे बोलव ना तिला ही एंगेजमेंटला. आरुषी देखील म्हणते की हो हो बोलव ना बोलव. आता त्या दोघींनाही बघायचं असतं की ही जीविका नक्की आहे तरी कोण. तर काव्या जराशी घाबरतच जीवाला विचारते की जीविका, तुला यायला जमणार आहे का ग. जीवा मुलींचा आवाज काढण्याच्या मध्ये इतका गुंग होतो की मुलींसारखीच ॲक्टिंग देखील करायला लागतो आणि तो त्यानंतर भानावरती येत म्हणतो की हो हो जमेल ना जमेल. खरं तर साखरपुडा माझ्याशिवाय होऊच शकत नाही ना, मी तर असणारच ना डार्लिंग, असं जीवाने म्हणताच काव्याला जीवाला असं फोनमध्ये घुसून फटके द्यावे वाटत असतात. काव्या नंदिनीजवळ जाऊन मुद्दामच बहाणा करते की अगं काय सांगतेस, तुझ्या रिलेटिव्हची देखील उद्याच एंगेजमेंट आहे का, मग तुला कसं जमेल ना, आणि मी तरी तुला फोर्स कसं करणार. मी समजून घेऊ शकते. परंतु जीवा मुद्दाम मस्ती करतो आणि काव्याची गंमत करत म्हणतो की असं काय करतेस, तू एवढं बोलवतेस म्हटल्यानंतर मी येईल ना एंगेजमेंटला. आता काव्या चिडते आणि ती भान विसरते की नंदिनी आरुषी तिच्या सोबतच आहेत. जीवावरती ओरडत म्हणते की तुला एकदा सांगितलं आहे ना की परीक्षा होईपर्यंत काहीच करायचं नाही आहे, तुला सुचतंच कसं हे सगळं. ती त्याच्यावरती चिडते. तेव्हा आरुषी म्हणते की अगं हो हो काय सुचतंय तिला, असं का ओरडतेस तिच्यावरती. तेव्हा काव्या बहाणा करते आणि म्हणते की पार्टी, म्हणजे ती पार्टी मागते ना. उलट आरुषी तर खूप खुश होते आणि काव्याचा आता चांगलाच बँड वाजणार असतो. आरुषी म्हणते की अगं बोलव ना मग तिला घरी, आपण सर्वजण मिळून छान पार्टी करूयात ना, मस्त एन्जॉय करूयात. त्यावरती काव्य चिडून तिला म्हणते की गप ग चिमणे, हिला काहीतरी सुचतं आणि त्यात तू सहभागी. तर आरुषीला जीविकाला बोलायचं असतं, परंतु काव्या काही फोन द्यायला तयारच नसते. काव्या नंदिनीला गळ घालते. ती म्हणते की ताई, मी ना एक काम करते, मी बाहेर जाऊन ना जीविकाशी बोलून येते, तिला समजावते, नाहीतर हे ध्यान आपलं मला अजिबातच बोलू देणार नाही तिच्याशी. तर नंदिनी म्हणते की ठीक आहे जा. आता काव्या चिडून जीवाशी बोलत असते की पार्ट्या कसली मागतेस का, आणि ती बाहेर निघून जाते. आरुषी नंदिनीला म्हणते की काय ग ताई, चांगली हातात आली होती ना आपल्या, मला ना पक्की खात्री आहे कुछ तो नक्की गडबड है ताई. आता हिच्यावर ना मी बारीक लक्ष ठेवणार आहे. आता मला बघायचंच आहे की हिचं नक्की चाललंय तरी काय. आता आरुषीने काव्याची भांडेफोड करायचा विडाच उचललेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की काव्या आरू, तिच्यावरती नजर ठेवायची तेव्हाच ठेव, परंतु आधी मेहंदी काढ ना गं, माझा हात किती अवघडला आहे. तेव्हा
आरुषच्या आत्ता कुठे लक्षात येतं की ती तर नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढत होती, परंतु नेमका जीविकाचा फोन आल्याने ती सगळं विसरली आणि आरुषी छानपैकी नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवात करते. काव्या यावेळी तरी कशीबशी थोडक्यात वाचलेली असते. तर इकडे पार्थ त्याच्या रूममध्ये असतो. इतक्यातच कल्पनाने त्याला कॉफी आणून दिलेली असते. तर पार्थ तिला विचारतो की कॉफी यावेळी मी नव्हती मागवली. तेव्हा कल्पना सांगते की तुम्ही नाही, रम्याताईने मला तुम्हाला द्यायला सांगितले होते. तेव्हा पार्थला रम्याचं ते बोलणं आठवतं की पार्थने रम्याला त्यावेळी विचारलं होतं की 10-1 वर्ष झाले आहेत, माझीवाली परफेक्ट कॉपी नक्की तुला कशी जमते, सांग ना काय सिक्रेट आहे. आणि रम्याने नेमकं त्याच्याबद्दल काहीच बोललेलं नसतं. पार्थ थोडासा अस्वस्थ होतो, परंतु तो कॉफी घेतोही. आता पार्थला कॉफी प्यावी की नको तेच कळत नसतं. तरी देखील पार्थ कॉफीचं मग हातात घेतो आणि ज्यावेळी कॉफी प्यायला सुरुवात करतो, नेमकं रम्याचं बोलणं त्याला आठवतं की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे, परंतु ते मानायला तू तयार नाही आहेस. आणि झटक्यात पार्थ ती कॉफी परत ठेवून देतो. तर विक्रम मालिनीने जीवावरती सगळ्या डेकोरेशनची जी जबाबदारी सोपवलेली असते ती त्याने उत्तमरित्या पार पाडलेली असते. घरातील सर्वच जण एकत्र जमलेले असतात. तर जीवा त्यांना विचारतो की कशी झाली आहे तयारी. विक्रम मालिनी तयारीबद्दल त्याचं कौतुकच करतात. विक्रम जीवाला म्हणतो की अरे तयारी डेकोरेशन सगळं कसं छान केलंय, परंतु लाईट्स लावलेले नाही आहेत का. त्यावरती जीवा म्हणतो की बाबा लाईट्स कशा नसतील, थांबा 1 मिनिट. आणि पेन पेपर युगच्या हातात सोपवून जीवा टाळी वाजवतो, परंतु कोणाला काहीच घडल्याचं दिसत नाही आणि जीवाचा मोठा पचका होतो. तर जीवा म्हणतो की नाही नाही 1 मिनिट, तू माझ्यापासून खूप लांब आहे ना, माझ्या टाळीचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला नसेल. जीवा पुन्हा एकदा जोरजोराचे 2 वेळा टाळे वाजवतो, तरी देखील लाईट्स ऑनच होत नाहीत आणि जीवाचा पुन्हा पचका होतो. सर्वच जण जीवावरती हसत असतात. तर आता जीवा वैतागून त्या लाईट्सवाल्याला हाक मारतो आणि लाईट्स ऑन करायला सांगतो. आता जीवाचा आवाज ऐकून त्याने लाईट्स ऑन केलेले असतात. तेव्हा अख्खं घर रोषणाईने भरलेलं असतं. सर्वच जण ती झालेली जय्यत तयारी पाहत असतात. तर 5च्या साखरपुड्याची सगळी जबाबदारी ही जीवावरती सोपवली गेलेली असते. जीवा तिथे म्हणतो की साखरपुड्याची जेवढी कामं होती ती सगळी पार पडली आहेत आणि तो स्वतःवरतीच खूप खुश असतो. आता त्याला ज्या ज्या कामांची जबाबदारी सोपवली होती ती कामं त्याने व्यवस्थित पार पाडल्याचं तो विक्रमला सांगतो. डेकोरेशन असू देत, साखरपुड्याचा मेन्यू असू देत, स्टार्टर, त्याची सगळी तयारी जीवाने पार पाडलेली असते. तर जीवा त्या सगळ्यांना समजावतो, हे बघा साखरपुडा आपण घरीच करतो आहोत, त्यामुळे पाहुणे यायच्या 1 तास आधी आपण सर्वांनी रेडी व्हायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही बायका. जीवाने तिथे युग, श्रेया यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली असते की घरातील सर्वच जण वेळेआधी तयार झालेत की नाही ते बघायला सांगितलेलं असतं. आता छोटीशी लहान पिहू ही जीवाकडे येऊन त्याच्याशी भांडते की मला एखादं काम दे ना, जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी मी करू शकत नाही. त्यावरती जीवा तिला एक काम सोपवतो. तो म्हणतो की तू ना पाहुणे येण्याच्या वेळेआधीच छानसं गेटपाशी उभं राहायचं, त्यांना छान हसून स्माईल द्यायचं आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच्या अंगावरती असं गुलाबजेल शिंपडायचं. गुलाबजेल फक्त शिंपडायचा, त्यांना नाहीतर अंघोळच घालशील, असं म्हणत जीवाने पिहूला चिडवता क्षणी पिहू त्याला जोरजोराचे फटके द्यायला लागते आणि सर्वच जण पुन्हा हसायला लागतात. तर पारच्या साखरपुड्याची जय्यत तयारी तर झालेली असते. सगळेच जण खूप खुश असतात, परंतु पार्थ थोडासा रम्याच्या बाबतीत अस्वस्थच असतो. इतक्यातच त्याला नंदिनीचा फोन येतो. ज्यावेळी पार्थ फोन रिसीव्ह करतो तो नॉर्मली हा बोला असं म्हणतो. आता नंदिनी पार्थच्या या आवाजावरूनच ओळखते की कदाचित तो थोडासा अस्वस्थ असावा आणि ती त्याला विचारते की काय झालंय पार्थ, उद्याच्या एंगेजमेंटचं तुम्हाला दडपण आलंय का. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही. नंदिनी पार्थला म्हणते की तुम्हाला दडपण आलं नसेल तरी पण मला दडपण आलं आहे. आता पार्थ बिचारा घाबरतो आणि तो तिला विचारतो की काय, तुम्हाला कसली भीती वाटते आहे का, म्हणजे तुम्हाला मी पसंत नाही आहे का, तुम्हाला हे लग्न करायचंच नाही आहे का. एकावर एक अनेक प्रश्नाचा तो तिच्यावरती भडीमार करतो. तेव्हा नंदिनी पार्थला समजावते की नाही नाही, म्हणजे स्वतःचंच लग्न आहे, स्वतःचंच साखरपुडा आहे म्हटल्यानंतर थोडंसं दडपण आहे, ते नॅचरल आहे ना.
आता नंदिनी पार्थला गिफ्टबद्दल विचारते. ती म्हणते की बरं तुम्हाला आवडलंय ना? तर पार्थ म्हणतो की हो आवडलंय. आता नंदिनी विचारते की मी नक्की कशाबद्दल बोलते ते सांगा बरं. तेव्हा पार्थ म्हणतो की हेच एंगेजमेंटबद्दल ना? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, मी तुम्हाला जो शर्ट गिफ्ट केला होता तो तुम्हाला आवडलाय ना? आत्ता कुठे पार्थच्या लक्षात येतं की नंदिनीने आपल्याला गिफ्ट दिलंय, परंतु रम्यामुळे त्या गिफ्टकडे त्याने लक्षही दिलेलं नसतं. आता पार्थ आपल्याशी खोटं बोलतोय हे नंदिनी एका फटक्यात पकडते. पार्थची चोरी तिने पकडलेली असते. पार्थला मुद्दामच ती विचारते की मला सांगा, शर्टवरची डिझाईन तुम्हाला आवडली आहे ना? आता पार्थने तर शर्ट पाहिलेला नसतो आणि नंदिनीच्या होला तो हो करतो, परंतु नंदिनी म्हणते की खोटं, तुम्ही ना तो शर्ट पाहिलेलाच नाही आहे, कारण त्या शर्टवरती कसलीच डिझाईन नाही आहे, तो फक्त प्लेन शर्ट आहे. आता नंदिनीला पार्थची काळजी वाटते आणि नंदिनी पार्थला विचारते की काय झालं आहे, म्हणजे कसला प्रॉब्लेम झाला आहे का? तुम्ही ज्यावेळी हॅलो असं म्हणालात ना, तेव्हाच मी ओळखलं. नक्कीच तुम्ही अस्वस्थ आहात. नक्की काय झालंय? आता नंदिनीने एवढी विचारपूस करताच पार्थ पुन्हा तिच्याशी खोटं बोलतो की नाही नाही, खालती ना एंगेजमेंटची तयारी सुरू आहे. कामाचं तसं प्रेशर आहे, म्हणजे उद्याचा दिवस फ्री ठेवायचा आहे. त्यामुळे आज महत्त्वाची कामं उरकून घेतोय. परंतु खरं तर पार्थ रम्याच्या बोलण्याने अस्वस्थ असतो. त्यामुळे तुमचं गिफ्ट बघण्यात मला काही वेळच मिळाला नाही, असं पार्थने म्हणताच नंदिनी समजूतदारपणा दाखवते. ती म्हणते की नाही नाही, कामाची खूप जास्त घाई असेल ना, मी समजून घेऊ शकते, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो, तुम्ही ना खरंच स्वीट आहात. म्हणजे तुमच्या जागी जर कोणती दुसरी मुलगी असती तर माझ्यावरती खूप रागावली असती, परंतु तुम्ही समजून घेतलंत मला. थँक्यू. तुम्ही ना खरंच सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहात. तुम्ही मला समजून घेतलंत, असं म्हणत पार्थ पुन्हा पुन्हा नंदिनीचे आभार मानत असतो आणि दोघेही फोन ठेवून देतात. पार्थला नंदिनीशी बोलून जरासं हलकं वाटत असतं, बरं वाटत असतं. अखेर एंगेजमेंटचा दिवस हा उजाडलेलाच असतो. देशमुखांच्या घरी पाहुण्यांची येणं हे चालूच असतं. पिहू, युग, श्रेया सर्वजण आपापल्या कामाची जबाबदारी पार पाडत असतात. तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी विक्रम मानिनी देखील तिथेच उपस्थित असतात. तर मोहित्यांच्या घरी देखील लगबग ही सुरूच असते. धनंजयने सर्वांना नुसती काही सोडलेली असते. तो तिथे शारदा, काव्या, आरुषी सर्वांनाच हाका मारत असतो. तर नंदिनीची मैत्रीण सुमन देखील आलेली असते. तर धनंजय सुमनला विचारतो की नंदिनी तयार आहे का? काव्या नंदिनीला घेऊन येण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. सर्वजण गाडीमध्ये बॅगा ठेवत असतात. तर इकडे जीवा देखील योग मिथुन दादाला विचारत असतो की सगळी कामं व्यवस्थित पार पाडताय ना? योगवरती जीवाचा काही विश्वासच बसत नसतो. तरी देखील पुन्हा ती कामं व्यवस्थित पार पाडली आहेत की नाही ती चेक करायला सांगतो. तेव्हा योग त्याचा ऐकून जातोही. तर मिथुन जीवाला म्हणतो की खरंच तू एक्स्ट्रा स्मार्ट आहे, आय लाईक दिस. आणि तसंही आता पार्थच्या नंतर तुझाच नंबर आहे ना लग्नासाठी. तेव्हा जीवा हसतो. इतक्यातच श्रेया, पिहू दोघेही धावत येतात आणि जीवाला म्हणतात की दादा, अरे तुम्ही इथे काय टाइमपास करत बसला आहात, बघा तिकडे वहिनी आली देखील. तेव्हा जीवा पटकन विक्रम मानिनीकडे जातो आणि तो म्हणतो की बाबा, अहो नंदिनी आणि त्यांच्या घरचे आलेत देखील, चला त्यांच्या स्वागतासाठी जावं लागेल ना. तर मोहिते कुटुंबाची धूमधडाक्यात एंट्री झालेली असते. तर देशमुख कुटुंब सर्वच जण त्यांच्या स्वागताला हजेरी लावतं. मानिनी नंदिनीचं खूप कौतुक करते. तर जीवाला कधी एकदा काव्याला पाहतो असं झालेलं असतं. मानिनी नंदिनीचं कौतुक करत म्हणते की किती छान दिसते आहेस तू. आता माझी लेक माझ्या घरात येणार आहे म्हटल्यानंतर या आईला किती आनंद झाला आहे याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही. खरं सांगायचं तर आज साखरपुडा आहे, परंतु नंदिनी कधी एकदा माझी सून म्हणून माझ्या घरात येते आहे असं झालं आहे मला. मानिने असं म्हणता क्षणी शारदा हळवी होते आणि ती म्हणते की नंदिनी तुमच्या घरी सून म्हणून तर येणारच आहे, परंतु आमची लेक आमच्याजवळ काही दिवस राहू देत की. तसंही काही दिवसानंतर ती तुमची तर होणारच आहे. तुमची सून तुमच्या घरात येते म्हणून तुम्ही खुश आहात, आनंदित आहात, परंतु आमची लेक आमच्यापासून दुरावते म्हणून आत्तापासूनच आम्हाला आसवांच्या धारा लागल्या आहेत, असं म्हणत शारदा तिथेच रडायला लागते. तिला अश्रू अनावर होतात. तेव्हा काव्या, आरू
नंदिनी तिघीही तिला शांत करतात. मानिनी म्हणते की तुमची अवस्था मी अगदीच समजू शकते. त्याच नंतर मानिनी श्रेयाच्या हातून औक्षणाचं ताट घेते आणि नंदिनीचं घरात येण्यापूर्वी औक्षण करते. नंदिनी मानिनीचे आशीर्वाद घेते तर दोन्ही मित्र म्हणजेच विक्रम धनंजय दोघे एकमेकांना भेटतात. शारदा मानिनी दोघेही एकमेकांना भेटतात आणि नंदिनीची देशमुखाची सून बनून धूमधडाक्यात एंट्री झालेली असते. ज्यावेळी नंदिनीला घेऊन सर्वजण आतमध्ये येतात तर नंदिनीच्या स्वागतासाठी छानसा डान्स परफॉर्मन्स देखील ठेवलेला असतो आणि ही सगळी तयारी जीवाने केलेली असते. ज्यावेळी नंदिनीच्या स्वागतासाठी मुलींचा त्या डान्स परफॉर्मन्स चालू होतो तर सर्वच जण अगदी हवालदिल आश्चर्यचकित झालेले असतात की एवढी सगळी तयारी. तर शारदा धनंजय दोघेही खूप खुश असतात की त्यांना आता वाटत असतं नंदिनी नक्कीच या घरात सुखात राहील. परंतु नियतीचा खेळच वेगळा असतो कारण ऐनवेळी जोड्या बदलल्या जाणार असतात. तर ज्यावेळी डान्स परफॉर्मन्सला सुरुवात होते तेव्हा जीवा इशाऱ्याद्वारेच काव्याला सांगतो की ते सगळी तयारी त्याने केली आहे. काव्या जीवाचं खूप कौतुक करते. नंदिनीची नजर इकडे तिकडे पार्थला शोधत असते. तेव्हाच जीवा पाठीमागून येतो, नंदिनीला खुणवतो आणि बोटाच्या इशाऱ्याने वरती बघायला सांगतो. ज्यावेळी नंदिनीचं लक्ष वरती जातं पाहते तर समोर पार्थ अगदी तयार होऊन नंदिनीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो आणि दोघे एकमेकांना पाहत असतात. ज्यावेळी दोघे एकमेकांना पाहतात तेव्हा ते दोघेही खूप खुश होतात. दोघांचीही नजर एकमेकांवरून हटतच नसते. आता तिथे नंदिनीच्या स्वागतासाठी जो डान्स परफॉर्मन्स ठेवलेला असतो तो पूर्ण झाल्यानंतर सर्वच जण टाळ्या वाजवून अगदी त्या मुलींचंही कौतुक करतात. त्यानंतर मोहिते फॅमिली हे जाऊन एकत्र बसतात. इतक्यातच शारदाच्या लक्षात येतं की एक बॅग गाडीतच विसरली आहे. आता ती एवढी महत्त्वाची बॅग ज्यामध्ये नंदिनीचं तयार होण्यासाठीचं सगळं सामान ठेवलं आहे, नेमकी तीच बॅग गाडीत विसरलेली असते. धनंजय शारदाला काळजी करू नको म्हणतो आणि गाडीची किल्ली देत तो काव्याला ती जबाबदारी देतो. तर काव्या गाडीची चावी घेते आणि त्यानंतर बॅग आणण्यासाठी निघून जाते. आता जीवाचं लक्ष इकडे तिकडे जातं तर काव्य त्याला कुठेच दिसत नाही. जीवाचीच घालमेल सुरू होते. विचार करतो की आत्ता काव्य इथे होती, अचानकपणे कुठे गेली असावी आणि इकडे तिकडे जीवा शोधायला लागतो. जीवाही तिच्या पाठोपाठ बाहेर जातो. शारदा धनंजयला म्हणते की खरं सांगायचं झालं ना तर मला ना खूप जास्त टेन्शन आलं आहे. धनंजय विचारतो की टेन्शन कशाचं? काय आहे ना, आपण आयत्या वेळीच सगळं काही ठरवलं आहे. आता अचानकपणेच पाहुण्यांना आमंत्रणं देखील दिली आहेत. आता मला कळत नाही आहे की सर्वच जण पाहुणे येतील ना? धनंजय म्हणतो की येतील ग. आई दौलतदादा तर माझ्यावरती खूप चिडले आहेत. फोनवरती तर माझ्यावरती किती ओरडले आहेत ते येतील की नाही तेच कळत नाही आहे. तेव्हा नंदिनी शारदाला धीर देते. आई नको ना काळजी करू. हे बघ तुला माहिती आहे ना की मामाचा माझ्यावरती किती जीव आहे आणि आजी माझ्यावरती रागवूच शकत नाही. त्यामुळे तू काळजी करूच नकोस. ते दोघेही नक्की येतील. आता शारदा एवढी काळजी करते म्हटल्यानंतर धनंजय स्वतःचा फोन देतो आणि तो म्हणतो की हे बघ शारदा, तू सासूबाई आणि दौलतदादांना फोन करूनच विचार ना की ते कुठपर्यंत आले आहेत. तर शारदा त्यांना फोन करण्यासाठी जाते. बिचाऱ्या जीवाची इकडे घालमेल सुरूच असते. काव्या नक्की कुठे गेली असावी त्याची नजर तिला शोधते. इतक्यातच काव्या त्याच्या नजरेस पडते आणि जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. परंतु काव्या थोडीशी अलर्ट असते कारण पिहूचं लक्ष असतं. तर काव्या तेथून निघून जाणार निमूटपणे मुद्दाम जीवा खोकण्याचं नाटक करतो आणि तो म्हणतो की हॅलो मिस काव्या, आम्ही एवढं तुमच्या स्वागतासाठी इथे उभे आहोत परंतु तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणंच नाही आहे. तुम्ही तर डायरेक्ट आतच निघून चाललात. याला काय अर्थ आहे? आता काव्या डोक्यालाच हात लावते. जीवाला कसं समजवावं तेच तिला कळत नसतं. तर आतमध्ये योग आरू एकमेकांना पाहणार इतक्यातच दोघांना नेमका एकाच वेळी फोन आलेला असतो आणि दोघेही वेगवेगळ्या दिशेने निघून जातात. परंतु इकडे बाहेर मुद्दाम जीवा गुलाबजेल काव्याच्या अंगावरती शिंपडतो. तर काव्या डचकते. पिहू तिला म्हणते की अगं ताई, तू असं घाबरू नकोस. हा ना खूप चांगला दादा आहे. काव्या पिहूजवळ जाऊन तिचे गालगुच्चे घेते आणि विचारते की परंतु तू छोटीशी परी कोण आहे ग? ती म्हणते की मी पिहू आणि तू मिस काव्या, बरोबर ना?
तेव्हा काव्या रागाने जीवाकडे पाहत असते. आता काव्याला कळत नसतं की पिहूला नाव कसं कळलं. नक्कीच जीवाने सांगितलं असावं. परंतु नेमकं आतमध्ये आरूच्या मैत्रिणीची नजर युगवरती पडतेच आणि ती विचार करते की युग इथे काय करतोय, आणि ती चुगली करण्यासाठी आरूकडे निघूनही जाते. काव्या पिहूला विचारते की परंतु माझं नाव तुला कसं माहिती. तेव्हा पिहू म्हणते की अगं ताई, याने आत्ताच तर हाक मारली होती ना तुला, मिस काव्या म्हणून, तेव्हा कळलं. तर आतमध्ये आरूच्या मैत्रिणीने तिच्याकडे चुगली केलेलीच असते. ती म्हणते की तूच बघ तुझ्या डोळ्यांनी, आणि ती युगला दाखवते. आरूला मोठा धक्काच बसतो युगला तिथे पाहून. आरूला घडला सगळा प्रसंग आठवतो युगच्या पहिल्या भेटीपासून, की युगने कसं तिच्यासोबत वाद घातला. आता आरूने त्यावेळी माफीही मागण्याचा प्रयत्न केला, परंतु मुद्दाम युगने तिच्या अंगावरती चिखल उडवला आणि तिला फालतू म्हणून देखील हिणवलं होतं. युगला पाहता क्षणी आरूच्या डोक्यात तिडीक जाते आणि तिची मैत्रीण आता त्यामध्ये आणखीन भर घालते. ती म्हणते की बघ, तो ना आपला पाठलाग करत इथपर्यंत आला आहे. आरू आणखीनच घाबरून जाते. तर बाहेर पिहू, काव्या, जीवा दोघांनाही विचारते की तुम्ही एकमेकांना ओळखताय का. दोघेही घाबरत एकमेकांकडे पाहतात. तर आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत, कोणीतरी रम्याला नंदिनी पार्थच्या साखरपुड्याचे फोटोज पाठवलेले असतात आणि रम्याला मोठा धक्का बसलेला असतो. तर रम्या तिथे आता पार्थला व्हिडिओ कॉल करते आणि ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आहे. जर पार्थ नाही आला तर ती स्वतःला संपवेन अशी तिने धमकी दिलेली असते. आता पार्थ खूपच घाबरलेला असतो आणि ऐनवेळी साखरपुड्यातून तो कोणाला काहीही न सांगता तसाच माझं महत्त्वाचं काम आहे असं सांगून निघून जातो. आता नंदिनीचे दौलत मामा ते या सगळ्या गोष्टीचा खूपच मोठा तमाशा करतात आणि ते म्हणतात की तुमचा मुलगा आमच्या मुलीला ऐनवेळी साखरपुड्याच्या मध्येच सोडून निघून जातो. तो आयुष्यभर तिची साथ काय निभावेल. तर दौलत मामांनी पार्थवरती खूप मोठा आरोप केलेला असतो आणि नंदिनी या सगळ्यांमध्ये पार्थची साथ देते. ज्यावेळी दौलत मामा विक्रम मानिनीला या सगळ्याचा जाब विचारतात, नंदिनी पुढाकार घेऊन त्यांना समजावते की माझा पार्थवरती पूर्ण विश्वास आहे. ते असे कोणाला काहीही न सांगता उगाचच नाही जाणार. ते नक्की परत येतील, माझा ठाम विश्वास आहे. आता या सगळ्यांमध्ये पार्थ रम्याला कसा वाचवेल आणि तिची समजूत तो कसा घालेल. त्यानंतर परत येऊन त्याचा आणि नंदिनीचा साखरपुडा होईल का, की नियतीचा काही वेगळाच खेळ असेल, ते पाहणं तितकंच मनोरंजक.